नमस्कार, मी भीमराव लोणारे, IBM TV9 न्यूज आणि WH न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे। यावेळी आम्ही WH न्यूजच्या स्टुडिओमध्ये आहे आणि या स्टुडिओला जे ज्येष्ठ पत्रकार नाटककार प्रभाकर दुपारे सर यांनी भेट दिलेली आहे ते आमच्या स्टुडिओमध्ये आहेत। सर नमस्कार। जय भीम। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। सर काय सांगाल, तुम्ही एक ज्येष्ठ पत्रकार सुद्धा आहात, नाटककार सुद्धा आहात, अनेक नाटके तुम्ही लिहिलेली आहेत जे समाज प्रबोधनात्मक असे नाटक आहे, प्रसिद्ध एक नाव आहे आणि रमाई नाटक तर तुमचं हे प्रसिद्ध झालेलंच आहे। काय सांगाल? सर्वप्रथम WH न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना माझा सप्रेम जय भीम। माझ्या अवतीभोवती विजय खवसे, भीमराव लोणारे बसलेले आहेत। दोघांच्यामध्ये मी दबला गेलेलो आहे। तुम्ही वरिष्ठ आहात, तर हे दोघेही उभरते पत्रकार आहेत आणि त्यांनी पत्रकारितेच्यावर मला अतिशय चांगला प्रश्न विचारला। तुम्हाला एक सांगतो दोघांनाही की माझी ओळख पत्रकारितेमध्ये नाही आहे। सुरुवात ही मुळात पत्रकारितेची नव्हती। बरं, मी नाटककार होतो आणि अधूनमधून वर्तमानपत्रामध्ये वाचकांचे मनोगत लिहायचो। अच्छा। तर त्या मनोगतामध्ये अनेक प्रश्न येत होते, म्हणजे वस्त्यांचे प्रश्न, मी ज्या वस्तीमध्ये राहतो त्या वस्तीमध्ये कसे खड्डे आहेत, पावसाचं पाणी कधी साचतं आहे, मग कॉर्पोरेशनमध्ये कसं दुर्लक्ष होतं, ह्या सगळ्या गोष्टी तिथं वाचकाच्या तुझं तर चांगलं म्हणजे मांडणी चांगली। डोंगरे नावाचे जे संपादक कुठल्या वृत्तपत्राचे होते? लोकमतचे होते। बरं, ते मुंबईवरून आले होते, नवीन लोकमत होतं, आणि म्हटलं की ते तुमचं जर एखाद्या समस्येकडे पाहण्याची दृष्टी चांगली आहे, आणि मग मला जाणवलं की आपणही काही चांगलं लिहू शकतो, पण पत्रकारितेत येईल याची मला काही, कारण कॉलेजमध्ये शिकत होतो, पण प्रॉब्लेम समजून घेण्याची इतकी दृष्टी माझी होती, म्हणजे हा प्रॉब्लेम आहे हा समजून घेतला पाहिजे। पण नंतर महाविद्यालयीन आयुष्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये खूप घडामोडी घडल्या। वडिलांचं निधन झालं, मग सगळं कुटुंबाचा भार माझ्यावर आला, मग वर्तमानपत्र हा काही विषय डोक्यात नव्हता। पत्रकार बनायचं नव्हतं असं काही डोक्यात नाही, काही डोक्यात नव्हतं। पत्रकार हा शब्द देखील मला माहिती नव्हता। म्हणजे तुम्ही नाटककारच होते? तर सांगतो ना, तुम्ही नाटककारच होते ना? पण नंतर जेव्हा महाविद्यालयाच्या जीवनामध्ये आल्यानंतर माझी ओळख देवाशिष रॉय नावाच्या एका मातब्बर दिग्दर्शकाच्या सोबत झाली। नाटकाचा दिग्दर्शक, सिनेमामध्ये अनेक सिनेमे निर्मित केले, अनेक नाटकं त्याची गाजली, तर मला ती आवड निर्माण झाली। आणि महाविद्यालयीन आयुष्यामध्ये धनवटे नॅशनल कॉलेज सारख्या एका मोठ्या नामांकित कॉलेजमध्ये मी शिकत असताना त्या कॉलेजच्या वतीनं राज्य नाट्य महोत्सवामध्ये भाग घ्यायचे कॉलेजच्या वतीने। तर अनेक नाटकं जसं अंधेरी रास्ते, इतिहाशांती आणि खूप नामांकित नाटकं त्यावेळेला होती आणि महाविद्यालयाच्या वतीने ते करण्यात आलेली होती। तर महाविद्यालयाचे विद्यार्थी म्हणून मी त्याच्यात पार्टिसिपेट केलेलं होतं। तालमीत जायचं, माझे अक्षर खूप चांगले होते बघा, आणि मला माझं वाचन देखील खूप चांगलं होतं, म्हणजे उच्चारण वगैरे ज्याला म्हणतात। तर त्यामुळे त्यांनी देवाशिष रॉयने असं म्हटलं की तेरे हँडरायटिंग, आणि ते हिंदीत बोलायचे, तेरे हँडरायटिंग बहुत अच्छी है, तो हमारे जो आर्टिस्ट है उनकी जो स्क्रिप्ट है उसकी कॉपी करके दे। तर मला सर्वप्रथम नाटकाच्या स्क्रिप्टची कॉपी करण्याचं काम मिळालं। बरोबर, काही नव्हतं, हाताने लिहिलं बरोबर आहे। मग ते लिहित असताना म्हणजे नाटक या कलेशी माझा परिचय झाला। ते कुठलं नाटक होतं जे तुम्ही पहिल्यांदा हाताने लिहिलं? पहिल्यांदा जे लिहिलं ते इतिहाशांती नावाचं नाटक होतं मराठीमध्ये, आणि नंतर हिंदीमध्ये ते झालं अंधेरी रास्ते म्हणून। तर ते नाटक राज्य नाट्य महोत्सवामध्ये खूप गाजलं, पहिला क्रमांक आला वगैरे।
त्या नाटकाचं सेटिंग करायचं म्हणजे नेपथ्य करायचं संधी मला मिळाली होती. आता नेपथ्य करत असताना मग ते खिळे ठोकायचे, फ्लॅट्स उभे करायचे. तर हे करत असताना नाटक हे काय चीज आहे, ती कशी करायची दिग्दर्शनाच्या मला देवाशीने सांगितलंच होतं आणि स्क्रिप्टमधनं मला ते त्याचा उलगडाही झाला होता. पण सेटिंग करत असताना नाटकाचं सेटिंग कसं असतं याचं मला तंत्र जे आहे ते गवसलं. तुम्हाला सांगतो हे तंत्र मी पकडून ठेवलं अगदी, ज्याला काय म्हणतात त्याला की ग्रास्प केलं मी. तर हे करत असताना वर्तमानपत्रामध्ये एक जे समीक्षा आली तर एक ओळ असं होती की या नाटकाचं सेटिंग अतिशय चांगलं होतं. वास्तविक पाहता मी श्रेय घेण्याचं काही कारण नाही, संपूर्ण नाटकच चांगलं होतं. पण त्याचं ते एका ओळीमध्ये मला एवढा आनंद झाला की मग आपण काही चांगलं काही करू शकतो. आणि आमचे जे रॉय नावाचा जो ग्रहस्थ मी तुम्हाला आता सांगितलं, आता आहेत का रॉय? नाही, आता गेलेत ते. तर त्यांनी बंगाली असोसिएशन नावाची संस्था आहे त्यांची, ते अजूनही आहे संस्था, फार मोठी संस्था आहे. तर त्याच्यामध्ये ते एक फार मोठे व्यक्ती म्हणून अजूनही त्यांचं नाव घेतलं जातं. ते आणि अजय बॅनर्जी असे दोघे गुरु मला मिळाले. आणि त्या दोघी गुरूंनी मला एक सांगितलं कि तुम्ही कॉलेज में पढ़ते हो, कॉलेज खत्म होने के बाद तुम क्या करोगे? नौकरी करोगे. नौकरी करने के बाद क्या करोगे? तो शादी करेंगे. शादी करने के बाद क्या करेंगे? तो बच्चे. म्हणजे जनरल फिनॉमिना जो आहे एका व्यक्तीचा तो असा आहे की बा शिक्षण, नौकरी, लग्न आणि कुटुंब, संसार यहाँ तक ही सीमित रहेगा तो कौन पहचान देगा? तुम अपनी पहचान निर्माण करो. अच्छा, ओळख निर्माण करण्यासाठी. बरोबर आहे. तुम्ही आपली ओळख, त्यांच्या शब्द सांगायचं तर तुमची ओळख, स्वतःची ओळख स्वतः निर्माण. और थिएटर जैसा मीडिया माध्यम जो है वो उसके सिवा दूसरा अच्छा माध्यम को मिल नहीं सकता. तर मला आणायची आवडी निर्माण झाली होती आणि या माध्यमातून मग थिएटरमध्ये काम करताना खूप चांगलं एक गोष्ट मला जाणवली, तुम्हाला दोघांना सांगतो की त्यावेळेला मला अजिबात बोलता येत नव्हतं. 4 लोकांमध्ये मी गेलो की अगदी फुस व्हायचं, म्हणजे शब्दच बाहेर पडत नव्हते. कारण ती कन्व्हिन्सिंग कॅपॅसिटी ज्याला म्हणतात, बरोबर, पटवून देण्याची क्षमता ती माझ्यात नव्हती. माझं खूप चांगलं व्यक्तिमत्वही नव्हतं तेव्हा आणि उच्चारण देखील काही खूप चांगले नव्हते, पण बऱ्यापैकी होते. तर या दोन्ही गोष्टीचं मला जे लाभ मिळाला, चांगलं बोलायचं, कन्व्हिन्सिंग कॅपॅसिटी निर्माण करायची, दुसऱ्याला पटवून कसं द्यायचं तुमचं म्हणणं, हे थिएटरने दिलं. नाटकात काम करत असताना तुम्हाला एक गोष्ट अत्यंत हमखासपणे मी सांगतो की नाटकात काम करताना तुमची पर्सनॅलिटी घडते, डेव्हलप होते, तुमची व्यक्तिमत्व डेव्हलप होतं. कारण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. कारण 4 लोकांच्या समोर नाही, 400 लोकांच्या समोर, 4000 लोकांच्या समोर तुम्हाला बोलावं लागतं. बरोबर. आणि हे बोलत असताना तुम्ही एकटे असता रंगमंचावर आणि समोर हजारोचा माप बसलेला असतो. त्यावेळेला त्या मॉबला कॅच करणे, त्या मॉबला तुम्हाला पटवून सांगावं लागतं. आणि त्यासाठी जे वेगवेगळ्या कला ज्या आहेत, म्हणजे चांगलं बोलणं, चांगलं मुवमेंट करणं वगैरे, या सगळ्या ज्या नाटकाच्या कला ज्या आहेत या तुम्हाला अवगत असावं. नाही, तुमचा प्लॅटफॉर्म होता नाटककार, तुम्ही नाटककार आहात आणि तिथपासून तुमची ओळख झाली. मग हे पत्रकारितेकडे कसं वळलं तुम्ही? तर काय झालं, या दरम्यानच्या काळामध्ये मी नाटकं करत असताना एक गोष्ट लक्षात आली. ते या दोन्ही गुरूंनी मला सांगितलं की सिर्फ हे करणं पर्याप्त नाही, म्हणजे फक्त हे करूनच चालणार नाही, तर तुम्हाला आणखी सोर्सेस निर्माण केले पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो दुःखद आहे ते की माझे वडील गेले आणि मग सगळ्या कुटुंबाचा भार माझ्यावर पडला. मग मी नोकरी शोधत होतो, कुठे करायची नोकरी. तर मला माझ्या या दोन्ही गुरूंनी सांगितलं, तर प्रत्येकाला आपला आयुष्यामध्ये गुरु असावा लागतो. दोन्ही माझे गुरु यांनी मला सांगितलं, तू तो अच्छा लिखता है ना. बरोबर. फ्री लिखने का फील्ड आहे, म्हणजे तू लिहिण्याचं क्षेत्र निवड. म्हटलं कोण सा क्षेत्र आहे? तो बोला अखबार आहे.
उसमें तू लिख सकता है। मग अखबार में नोकरी करना है तो बहुत मुश्किल काम आहे असं मी त्यांना म्हटलं. बरं माझ्यावर तर डिग्री नाही काही नाही, तर देख बघ बरं तू एखाद्या संपादकाशी बोलून. त्यावेळेला बहुमत निघायचं, साप्ताहिक बहुमत, सुरेश भट काढायचे. सुरेश भटांचं बहुमत निघायचं. हां, ते कवी जे होते फार मोठे कवी होते, फार मोठे त्यावेळेला कवी. आम्हाला आकर्षण होतं त्याचं. पण त्याची माझी मैत्री होती त्याला- सुरेश भटांसोबत? सुरेश भटांची फार घनिष्ठ मैत्री होती, घरगुती संबंध होते माझे. तर सुरेश भटाला मी असंच बोलताना म्हटलं की भटसाहेब मला काही काम द्या. तो बोलले, आपला पेपर आहे ना, इथं काम करते. त्याच्याकडे कोणीच हँड नव्हतं, ते गावभर फिरायचे, भेटी घ्यायचे त्याला, पण त्यांचं काम सांभाळायला कोणीच नव्हतं. मग मी सुरेश भटाकडे त्याच्याकडे येणारे लेख यायचे ना, ते तपासणे, त्यानंतर ते प्रिंटिंग प्रेसमध्ये तेव्हा बनाटी नावाचं बनाटीचं प्रेस होतं, बनाटी नावाचा धंतोलीतला माणूस, तर त्या प्रेसमध्ये ते प्रूफ आणून देणे, ते तपासणे, तो अंक काढेपर्यंत सगळी जबाबदारी आपण पाहणे, हे काम मी करायचं. आणि तिथे मला वर्तमानपत्राचा टच त्याला म्हणतात स्पर्श झाला. पत्रकारितेचा. साप्ताहिक बहुमत मधनं मी खरं तर सुरू केलं, म्हणजे पत्रकारिता सुरू केली. एक पण तेव्हा पत्रकारिता करावं असं काही माझ्या डोक्यात नव्हतं. सुरेश भट जे काही 10-5 रुपये द्यायचा, ते आपल्या सायकलच होती माझ्याकडे, त्यात हवा भरायच्या कामी यायची. पहिली बातमी जेव्हा छापून आली असेल तुमची साप्ताहिकामध्ये, तेव्हा साप्ताहिकात माझ्या बातम्या नव्हत्या, अच्छा. ते इतरांच्या बातम्या तपासायचं प्रूफ रिडिंग वगैरे करतो. ते तेवढंच आपण. म्हणजे प्रूफ रिडनचं काम केलं तुम्ही. पहिल्यांदा सुरेश भटाने माझी ओळख उमेश चौबेसोबत करून दिली. अच्छा, हा. उमेश चौबे तेव्हा नया खून नावाचा पेपर काढायचा. तर अनायसे त्या ठिकाणी मी दुपारच्या वेळेला त्यांची ओळख झाल्यानंतर त्यांनी मला बोलवलं की दुपारी येऊन जा. तर मी दुपारच्या वेळेला सायकलने गेलो तिच्याकडे. त्याच वेळेला तिकडनं पार्वत नगरात प्रदीप मैत्र आले. अच्छा. त्यांची माझी ओळख नाही. प्रदीप मैत्र म्हणजे प्रेस क्लब. नागपूर प्रेस क्लब ऑफ इंडिया, नागपूर प्रेस क्लबचे जे अध्यक्ष आहेत, आमच्या ट्रस्टचे पण अध्यक्ष आहेत, ट्रस्टचे म्हणजे टिळक पत्रकार भवन ट्रस्ट, ते आले. त्यांची माझी ओळख नाही, पण ती दद्दू नावाचा उपसंपादक होता, तो नवभारतात आलेला होता. त्यांना उमेश चौबेंना सांगितलं की दद्दू की जरा पत्रकारिता मी आणण्याची इच्छा आहे, तर याला करा मार्गदर्शन कर. तर दद्दूने आमच्याकडे पाहिलं, कागद ले बरोबर 2-4 कागद दिले, लिख इसमें क्या लिखते, हिंदीवर कागदावरच. हां, तेव्हा कागदावर कागदावर लिहायचं. टाईपरायटर नाही, तेव्हा टायपरायटर कुठे होते. हे म्हणजे कुठल्या वर्षाची गोष्ट आहे? 78 ची गोष्ट आहे. 1978. किंवा खिड्यावर ते 75, 76, 78. हा, अच्छा, 78 ची. तेव्हा खेळ असायचे. खिड्यावर प्लेट बनायची. ते कठीण होतं काम ते त्यावेळेस. सांगतो मला. नंतर मग काय झालं, ते लिहित असताना मग उमेश चौबेचं एकदा लक्ष दिलं आमच्याकडे, दोघांकडे. प्रदीप मैत्र आणि मी सोबतच काम करायचं. ते त्याचं जे काही तपासायचं होतं ते हिंदी आमची काय फार चांगली नव्हती, पण उमेश चौबेने दद्दू आहे जे दद्दू तुम्ही हिंदी आणि मराठी दोन्ही बघायचे का? तो मराठीचा मी माणूस, पण हिंदी पेपर होता ना. पण ते मैत्र सर थोडीफार हिंदी चांगली यायची त्याला. ते इंग्लिश जास्त होतं, पण हिंदी आता आमची दोघांची पण हिंदी जुजबी. अच्छा. काय खूप दोघांची चांगली नव्हती. नंतर मग एक दिवस उमेश बाबूने आम्हाला बोलवलं, तुम दोनों इधर आओ. क्या? तो ये अखबार में न्यूज छपी, बोले कर्मेश्वर में एक मर्डर हुआ है, खेत में एक बाई का खून हुआ है. मतलब मग तो यहाँ जाकर आपको ये पूरी न्यूज बना के लाना है. आम्हाला काही माहीत नाही, म्हणजे कसं जायचं, काय जायचं, कशी बातमी करायची. म्हणजे मैत्र सरांना आणि तुम्हाला सांगितलं दोघांना सांगितलं की तो जाकर वो कर्मेश्वर में जो मर्डर हुआ है वो न्यूज लेकर आओ, तो मैं देखूंगा न्यूज अच्छी बनेगी, अच्छी बनाएंगे, अच्छी इन्फॉर्मेशन देंगे, तो तुमको आगे नोकरी हम कर देंगे. असं केलं आणि आम्ही दोघे बिचारे कर्मेश्वरला गेलो. कर्मेश्वरला कशाने गेले तुम्ही त्यावेळेस? आम्ही दोघांनी अनेक ठिकाणी कर्मेश्वर म्हणजे नागपूर ते कर्मेश्वर बसने गेलो. मग त्यावेळेस रस्ता होता का चांगला? जे काय असेल ते.
पण तिथे गेल्यानंतर मग शेतामध्ये त्या बाईचा खून झाला होता त्या ठिकाणी मग सगळ्या घटनेचं आम्ही सखोल माहिती घेतली. दोघांनी पण आपल्या नोट्स घेतल्या. उमेश चौधरीकडे परत आलो. उमेश चौधरी हम उसकी पूरी माहिती निकाली है और न्यूज बनाते हैं. मग अशा आम्ही बातमी तयार केली. बातमी त्यांना आवडली आमच्या. अच्छा, दोघांनी मिळून बातमी म्हणजे मैत्र सर आणि तुम्ही दोघांनी मिळून केली बातमी आवडली त्यांना. आणि मग ते ती बातमी छापल्यानंतर लोकांचं पण कौतुक झालं. चांगली बातमी मिळवली. ही सुरुवात आमची. पण ही क्राईम न्यूज तिथून तयार केली तुम्ही. पण ही खऱ्या अर्थाने सुरुवात नव्हती. माझी सुरुवात खऱ्या अर्थाने तिथून श्रीकृष्ण चांडकांचं येणं जाणं होतं उमेश चौधरीकडे. तो त्यांनी मला काम करताना पाहिलं. त्यांना हिंदी माणूस नको होता. म्हणजे प्रदीप मैत्र त्यांनी काही म्हटलं नाही, पण मला मराठीचा पोरगा आहे. त्यांनी मला म्हटलं महासागरला बोलवून घेतलं. म्हणजे चांडक सरांनी महासागरला बोलवलं तुम्हाला. तर मग मी एक दिवस आता चांडक सरांची फारशी काय मी विसरून गेलो की बा आपण चांडकला भेटून पगार काय मिळायचं तुम्हाला, मानधन काय मिळायचं सांगतो. तर मी महासागरच्या कार्यालयात गेलो. आता कार्यालय पहिल्यांदाच पाहिलं तर टेक्निकलचं कार्यालय होतं. चांडक कुठे आहे याचं मी एक दोघांना विचारलं. ते तिथले बसलेले लोक इशारे मला सांगायचे अंदर आहे अंदर आहे. आता त्यावेळेला तो हँड कंपोजिंग असायचं बरं. तर पाठमोऱ्या तऱ्हेने एक माणूस बसलेला होता. तो आपला खिळे जोडत होता. मी त्यांनाच विचारलं मी चांडक साहेब मिळणार काय. तर त्याने वळून पाहिलं तर अक्षरशः तोच चांडक मिळाले. बरोबर. कधी स्वप्नात विचार नव्हता केला की संपादक माणूस हा खिळे जोडेल. बरोबर बरोबर. आता नाही ती परिस्थिती होती त्यावेळेस. त्यावेळेला वर्तमानपत्राचे संपादकांना सगळे कामं करावं लागत होते संपादकांना ते कामं. तर या तऱ्हेनं मग त्यांची ओळख झाली. त्यांचे सगळे हात काळेच होते. ते उठले. मग नंतर मला कॅबिनला घेऊन गेले आतमध्ये. नंतर मग त्या कॅबिनमध्ये आम्ही चर्चा केली. आणि तेव्हा काहीतरी 1.5 लाख रुपये द्यायचे मला कबूल केलं त्यांनी. मानधन त्या काळात म्हणजे 1975 मध्ये 1978 मध्ये. तर 150 रुपयापासून आपण सुरू झालं. पण आपल्याला पैसे महत्वाचे नव्हते ना. मला शिकायचं होतं. त्यावेळी वय किती असेल तुमचं निदान? माझं त्यावेळेला 27-26 म्हणजे 26-27 म्हणजे 1978 मध्ये 26-27 वर्षाचा होतो. ती पत्रकारिता कुठल्या वर्षापासून सुरू केली? किती वर्षाची माझी हळूहळू सुरुवात म्हणा ना. म्हणजे आता मग 27-28 पासून सुरू केली. ही महासागरमध्ये मग लागल्यानंतर म्हणजे त्यांनी रेग्युलरली मला यायला सांगितलं. सुभाष चांदोरकर नावाचे चीफ रिपोर्टर होते, मुख्य वार्ताहर. तर त्यांनी पहिल्यांदा आजचे कार्यक्रम कर म्हणे. आजचे कार्यक्रम करण्यापासून माझी पत्रकारिता सुरुवात झाली. नंतर मग बातम्या हळूहळू तिथे लिहायला लागलो. मग तिथे बाकीचे संपादक वगैरे बातमी माझी करेक्ट करायचे. पण बऱ्यापैकी मला लिहिता येत होतं. त्यामुळे खूप करेक्शन लागत नव्हते. थोडेफार तरी चुका असायच्या. काना मात्रा वगैरेच्या चुका असतील. तर मग नंतर बातम्या लिहायला लागलो. तर बरं वाटलं त्यांना. चांगला लिहितो पोरगा चांडक सरांना. तर मी त्याचं सुरू झालं तिथं. म्हणजे सुभाष चांदोरकर नावाचा आता तोही नाही आहे, तोही गेला वर. तर या सगळ्या लोकांच्या सोबत पत्रकारितेची एक प्रकारे सुरुवात झाली. लोकमतला प्रवास कसा झाला तुमचा? लोकमतचा प्रवास ती बरी स्टोरी आहे छोटीशी. लोकमतचा प्रवास कसं झालं. महासागरला एकदा 5-6 वर्ष मी काम केलं. त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं की नाटककारी होतो. तर माझं कलिंग विजय नावाचं नाटक राज्य नाट्य महोत्सवामध्ये बंगाली असोसिएशन म्हणजे देवाशिष रावांनी सादर केलं. मी लिहिलेलं पहिलं नाटक बंगाली असोसिएशननं राज्य नाट्य महोत्सवात सादर केलं. आता त्या नाटकाला एकूण 8 बक्षिसं मिळाली. बापरे. उत्कृष्ट निर्मिती, दिग्दर्शन, लेखन आणि अभिनेत्याचं वगैरे सगळी बक्षिसं त्याला मिळाली. आता एवढं मोठं यश मिळाल्यानंतर मग त्यावेळेला बंगाली असोसिएशनचे अध्यक्ष PKB चक्रवर्ती होते, त्यावेळेचे पोलीस कमिशनर. तर PKB चक्रवर्ती माझे चांगले मित्र. प्रवीण कुमार चक्रवर्ती.
तर मग प्रवीण कुमार चक्रवर्तीने म्हटलं की दुपारची पुस्तक आपण छापूया. तुम्हाला फार आनंद झाला. माझं पुस्तक आयुष्यात पहिल्यांदा येत होतं. म्हणजे कुठल्या वर्षाची घटना आहे ही? तेच याच्यानंतर 2-4 वर्षांनंतर समजा 78 81-82. हां 81-82 दरम्यानच्या काळात पहिलं पुस्तक आल्यानंतर मग त्याचं प्रकाशन कोणी करावं हा मुद्दा होता. बरोबर. तर मी त्यांना काही नावं सांगितली नाही, पण प्रवीण कुमार चक्रवर्ती म्हटलं की आत्ता विद्यमान सरकारमध्ये आपलं काय म्हणतात आरोग्यमंत्री म्हणून जवाहरलाल नेहरू होते आणि ते नागपूरचे होते. तो नागपूर के आदमी के साथ उसका प्रकाशन करेंगे उसके हाथ. तर जवाहरलाल दादाजींना प्रकाशनाला बोलावलं. त्यांच्या हस्ते माझ्या कलिंगविजय नावाच्या नाटकाचं प्रकाशन झालं. बरं. त्यानं प्रकाशन करण्याच्या विरुद्ध पुस्तक चाललं, पाहिलं, त्याला फार आवडलं. मग समारंभ झाल्यावर मला विचारलं की क्या करते हो. त्याला फार चांगलं मराठी येतं. तू चांगलं लिहितो तू उद्या ये 12 वाजता लोकमतला भेट. मला लोकमत करायलाही माहीत नव्हतं. ही बिल्डिंग माहित नव्हती तेव्हा. बिल्डिंग नव्हती एवढी मोठी. अच्छा, छोटीशी म्हणजे या चौकातच असेल ना? चौकात ग्राउंड फ्लोअरला होता. ग्राउंड फ्लोअरला. बरोबर. मग गेलो तर त्या 3 कॅबिन्स होत्या. एक जवाहरलाल दादांची, एक विजयबाबूंची आणि एक राजेंद्र दादांची. जवाहरलाल दादांच्या कॅबिनमध्ये बसलो असताना मग त्यांनी दोघांना बोलवून घेतलं आणि माझ्याबद्दल सांगितलं की अच्छा लिखता है, चांगलं लिहितो, याला आपल्या लोकमतच्या सेवेत आपल्याला ठेवायचं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं नसेल का बाबा मी गेल्याच्यानंतर तिथं मला लोकमतमध्ये म्हणजे काम करण्याची संधी मिळणार म्हणून? नाही, एक गोष्ट खरी होती की जवाहरलाल दादाजींनी मला म्हटलं की मेरे को आना है, तर तेव्हाच मला समजलं का तरी तेव्हा विजय दळदाजी वगैरे जे किती वर्षाचे वयोगटाचे असतील? तरुण होते. अच्छा, तरुण होते. हे दोघे तरुण यंग. राजेंद्र दळदा आणि विजय दळदा. आणि मी पण काय म्हातारा 27 वर्ष. म्हणजे माझ्यापेक्षा ते 2-4 वर्षात ते मोठे एवढं. तर त्यांनी मला खाली पाठवलं संपादक विभाग. म्हणजे तेव्हा रिपोर्टिंग खाली होतं आणि वर त्यांचं ऑफिस होतं. खाली मोरेश्वर बडगे आपले चीफ रिपोर्टर होते. बरं. तर बडगेने सांगितलं की ये कल से अपने आएंगे, उनको काम से रख लो. तर बडगे जेव्हा बसून आपला त्याने काय म्हणत जे लिहायचं ते त्याने 1-2 पत्रक हातात दिली. त्याच्यावरनं बातमी कर म्हणे. जे काय बातमी केली ठेवून दिली उद्या म्हणे आता पास केलं त्यांनी. असं करून मग दुसऱ्या दिवशी हातानेच लिहून दिली असेल. हाताने. तेव्हा कम्प्युटर मध्ये. बरोबर. मग छानपैकी माझी एंट्री झाली म्हणजे अर्थात हे लोकमतची. आणि तेव्हा मानधन किती द्यायचे लोकमत? तेव्हा मला 1,500 द्यायचे. अच्छा, लोकमत खूप झाले 1,500 मध्ये. आणि त्या काय म्हणतात त्याला की प्रोबेशन पिरियड होतं. म्हणजे 1982. आता तेव्हा त्या काळची तुम्ही पत्रकारिता पाहिजे, त्या काळची पत्रकारिता आणि आताच्या पत्रकारितेमध्ये तुम्हाला काय असं अंतर वाटतं? कारण आता पूर्ण डिजिटलायझेशन झालं, खूप डिजिटल झाली पूर्ण. विजयची खूप मोठा जर्नी आहे. म्हणजे वाक्यात मला सांगता नाही. या संबंध पत्रकारितेच्या माझ्या आयुष्यामध्ये प्रचंड उलथापालथी झाल्यात पत्रकारितेमध्ये. टेक्निकली पण झाल्यात. तेव्हा आम्ही हाताने लिहायचं. नंतर मग लाईन प्रिंटर आलं, लाईन टाईप. नंतर कम्प्युटर आला. मग शेवटी कम्प्युटरच्या खूप वेगवेगळ्या प्रकारे आले. तो टाईप बदलायची नेहमी. आणि नंतर मग एकदा असा आदेश आला की ज्याची बातमी असेल त्यांनी आपल्या पानावर लिहायची, लावायची, पाणी लावायचं. आम्ही लोक पाणी लावत होतो. तर अशा तऱ्हेने पत्रकारिता तांत्रिक दृष्ट्या आणि लिखाणाच्या बाबतीत ते खूप बदल झालेत. नंतर आता एक्सक्लुझिव्ह बातम्या म्हणजे शोध पत्रकारिता. त्यावेळेला सुभाष कोरे नावाचा संपादक होता, म्हणजे वृत्त संपादक होते सॉरी. तर सुभाष कोरेंनी असा आदेशच काढला होता की आठवड्यात 3दा तुम्ही एक्सक्लुझिव्ह बातम्या दिल्या पाहिजेत, शोध पत्रकारितेच्या बातम्या दिल्या पाहिजे. नाही दिलं तर तुम्हाला मिळवून मिळेल. त्यामुळे सगळ्या रिपोर्टरला काहीतरी करून
त्या आठवड्याच्या बातम्या त्या ताज्यात जे वार दिलेले होते त्या वाराला आमच्या बातम्या पण आता शोध पत्रकारिता हरपल्यासारखी दिसते. आता तुम्ही सांगा, पण शोध पत्रकारिता कुठे आहे? पण मेहनत करून मी ते हे बघ असं म्हणत नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की मेहनत करून श्रम करून एखाद्या ठिकाणून एखादी बातमी शोधून काढणे आणि ती बातमी वर्तमानपत्रात आली पाहिजे या दृष्टीनं प्रयत्न करणे आता राहिला नाही. काय कारण नेमकं काय असेल? म्हणजे सुरुवातीची पत्रकारिता शोध पत्रकारिता होती, परंतु आता शोध पत्रकारिता हा शब्दच मावळला गेलेला आहे. असं आहे, हे इनिशिएटिव्ह मला असं वाटतं की संपादकाकडनं घेतला गेला पाहिजे. बिलकुल बरोबर आहे. आत्ताचे संपादक अर्थात हे म्हणून आपण दुसऱ्या टीका करणं बरोबर नाही, पण आताच्या पत्रकारांनाच संपादकांनाच वाटत नाही की आपल्या वर्तमानपत्रामध्ये शोध पत्रकारितेच्या बातम्या आल्या पाहिजे. काय नेमकं कारण काय आहे? कमर्शियलायझेशन. अच्छा, म्हणजे वर्तमानपत्र आज वर्तमानपत्र राहिले नाही, कमर्शियल झाले असं तुमचं म्हणणं आहे? असं आहे. आता थोडा इतिहास आपण जर बघितला तर बाबासाहेब काळाचं, बाबासाहेबांच्या काळातलं वर्तमानपत्र आणि आजचं वर्तमानपत्र हे कसं बदलत गेलं सगळं. बरं, हा चेंज आहे, हा तर होणारच आहे. पण मी जेव्हा पत्रकारितेचं हे का बाळकडू म्हणतात त्याला घेतलं त्यावेळेला आमच्या संपादकाचा आग्रह नेहमी राहायचा की तुम्ही पत्रकाच्या बातम्या करू नका, हँडबिलच्या बातम्या करायच्या नाही. नाही बरोबर. मी एका वृत्तपत्राला एक आता वेळात बातमी वाचली होती की पूजेतून पूजेसाठी नारळ दिसणार नाही, म्हणजे नारळ म्हणजे नारळ महाग झालं म्हणून. नारळाचे भाव किती वाढले? फक्त 5 आणि 10 रुपयांनी वाढवलंय. त्या वृत्तपत्राच्या पत्रकाराने बातमी दिली, एकीकडे सिलेंडर 100 रुपयांनी महाग होतं, त्या बातमीला महत्व दिले जात नाही बघा. आणि पूजेतून म्हणजे नारळ दिसणार नाही, पूजेत नारळ म्हणजे महाग म्हणजे काय 5 आणि 10 ही पत्रकारिता, आजची पत्रकारिता. म्हणजे महागाईकडे पत्रकारांचं लक्ष नाही. सिलेंडर एकीकडे वाढते, आज सिलेंडर वाढलेला आहे, शिक्षण वाढलेलं आहे, भेटत नाही, नारळाच्या बातमीला आणि पत्रकारिता आली. आणि दुपारे साहेब तुम्हाला सांगतो, शिक्षणावर जीएसटी लागायला हवं का हो? आता तुमचे जे मुद्दे आहेत ना त्याच्याशी मी काही फारकत घेत नाही. जीवनावश्यक वस्तूवर शिक्षणावर जीएसटी लागलं, पण याच्या विरोधात वृत्तपत्र बोलत नाही. असं आहे, मला जर कोणी विचारलं तर मी ओगमले असं सांगेल की जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन जो आहे ॲज अ न्यूज वर्तमानपत्राचा माणूस हा जर निकोप असेल, म्हणजे कुठलीही निकष किंवा कोणतेही आवरण त्याला न चढवता की आता थोडक्यात सांगायचं कोणाला न भीता, मग तो संपादक असो की संपादक असो की वाचक असो की आणखी कोणी संबंधित असो, कोणालाही न भीता दबावात न राहता पत्रकारिता करणे हे आता आपण विसरून गेलेलो आहोत. बरोबर. आताचे पत्रकार हे पत्रकारांना पण ही शोकांतिका आहे ना बरोबर साहेब, ही शोकांतिका आहे. जर गोरगरिबांना न्याय द्यायचा असेल तर ही पत्रकारिता ही जी आहे ही प्रामाणिकता असावी पत्रकारितेमध्ये, असं तुम्हाला वाटत नाही का? माझं असं उलट म्हणणं आहे. खवसा साहेब बरोबर आहे की नाही? तुम्ही तर एका वेगळ्या अँगलने विचार करा. प्रिंट मीडिया म्हणजे पत्रकारिता राहिलेली नाही, म्हणजेच पत्रकारिता असं म्हणता येत नाही. प्रिंट मीडिया म्हणजेच पत्रकारिता असं म्हणता येत नाही. म्हणजे काय नेमकं कारण काय? मला हे म्हणायचं आहे की पत्रकारितेचे संदर्भ खूप वास्ट झालेले आहे, व्यापक झालेले आहे. संदर्भ बदलले. हा सगळं खूप व्यापक झालेलं आहे. सोशल मीडिया पत्रकारितेमध्ये मोडते, इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकारितेत मोडते, आणखी इतर माध्यमं जे आहेत ते सगळे पत्रकारितेमध्ये मोडतात. तर ह्या सगळ्यांची कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तुम्ही वर्तमानपत्रातच फक्त धरून चालणार नाही, हे जबाबदारीचं म्हणून चालणार नाही. एकूण पत्रकारितेचा विचार केला पाहिजे आणि इथे काम करणाऱ्या माणसांनीच हा विचार केला पाहिजे. मी असं म्हणत नाही की बाबा सगळ्यांनी आपलं सगळं सोडून म्हणजे अर्थकारण वगैरे सगळं विसरून किंवा समाजकारणच केलं पाहिजे. अर्थकारण त्यातलं महत्त्वाचं आहे. लोकशाहीच्या त्या स्तंभाने ही विरोधकाची भूमिका निभावली पाहिजे.
पण यावेळेस असं होताना दिसत नाही. वृत्तपत्राचं हे सत्ताधारी पक्षाकडून नाही खवसे साहेब कसं आहे, विरोधकाची भूमिका म्हणता येणार नाही त्याला. पत्रकार हा चौथा स्तंभाने काय भूमिका निभायला पाहिजे, न्यायाची भूमिका निभायला पाहिजे. सत्ता पक्षाकडून जर काही चुकत नाही, असेल तर सत्ता पक्ष असो की विरोधक असो, जर विरोधक जर चुकत असेल तर विरोधकाच्या बातम्या लावा, सत्ता पक्ष जर चुकत असेल तर सत्ता पक्षाच्या बातम्या लावा. एक गोष्ट, चौथा स्तंभ असा असायला हवा. एक गोष्ट लक्षात घ्या की न्यायाच्या देखील कक्षा खूप रुंदावलेल्या आहेत. कशाला नेमकं न्याय म्हणायचं हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्या गोष्टी तुम्हाला न्याय वाटतात त्या इतरांना न्याय वाटत असतील याची काही गॅरंटी राहिलेली नाही. अनेक संदर्भ असे आहेत की जे बदलतात पण आपल्याला माहीतच होत नाही. बरोबर. आता आपण आपल्या चष्म्यात तर समाजाला पाहण्यामध्ये अर्थ नाही. समाजाचे चष्मे वेगवेगळे आहेत. कोणाचा अधिक पावरचा आहे, कोणाचा कमी पावरचा आहे. एक सूत्र मात्र नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की समाज हिताच्या गोष्टी तुमच्या माध्यमातून आल्या पाहिजे. बरोबर बरोबर. सापेक्ष मुद्दे आहेत. हा जो कायदा जो आणलाय सरकारने आता तो एका वेगळ्या अर्थाने यापूर्वी देखील होताच. राज्यकर्ते नाही पण तो त्यावेळेस न कळत होता ना. नाही ऐकून घ्या, राज्यकर्ते इकडून तिकडे कसे तरी कुठल्या तरी मुवमेंटने आपल्या पद्धतीने सगळं झुकवायचे. आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, एकदम मोकळेपणाने बोलतो, मला काही कुणाची घेणदेण नाही आहे. जेव्हा एक विशिष्ट सरकार आपल्या देशावर येतं तेव्हा त्या सरकारची धोरणं राबवण्यासाठी तिथल्या नेत्यांना किंवा तिथल्या मुखवटे जे आहेत त्या मुखवट्यांना जे करणं आवश्यक असतं ते सगळं करतात आणि ते आपल्याला खपवून द्यावे लागते. याचं कारण की राज्यकर्ते ते आहे. तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य की आमचा आवाज दाबला जातो, आवाज त्यांचं जे उत्तर आहेत त्यांची ते एका वाक्यात हे सांगून मोकळे होतात की आम्ही कोणाचे आवाज दाबत नाही. पण असे प्रसंग आपल्यावर याच्यापूर्वी आलेले नाही आहेत हे समजण्यात अर्थ नाही. याच्यापूर्वी आलेले आहेत आणि आपला समाज एवढा सहिष्णू आहे की एक वेळ अशी येईल, मला खात्री आहे एक वेळ अशी येईल की या सगळ्या बंधनांना झुगारून देईल, लोक झुगारून देतील आणि आपण मीडियाचे लोक हे आजच्या घटकेला यांच्या बातम्या छापतो, उद्या आपल्या लोकांच्या बातम्या छापतो की हे सगळं झुगारलेलं आहे. निश्चितच खूप सुंदर आणि गंभीर अशा विषयावर ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर दुपारे सर यांनी आमच्याशी चर्चा केलेली आहे. पूर्वीची पत्रकारिता यामध्ये कशा प्रकारे बदल झालेला आहे या संदर्भात सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे.